आजपासून या ठिकाणी 7 दिवस कीर्तनाचा घोष होते. ते घोष होणार आहे. आज काय गावातला बोगा आहे म्हणल्यावर ना घोष असं चालायचं. पण उद्यापासून या ठिकाणी या ज्ञान मंडपामध्ये कीर्तनाचा जे ते तुकाराम मी म्हणत नाही बरं का, तुका म्हणे नाम जाळी महादोष जेते होय घोष कीर्तनाचा. कीर्तनाचा घोष झाल्यानंतर एक पापाचं ह्याच ठिकाणी शालन मालन उक्तालन उच्चाटन सगळं होऊन जाते. कारण आपल्याला इथे येणं गरजेचं आहे. नाहीतर घरात बसून काय असते माहिती आहे, झोपून ऐकला जेथे हरी कथा चालती तेथे पापी झोपी जाती. कळलं का? जिथे हरीची कथा चालत्या त्या ठिकाणी जे पाप करणारे असते, ते आता पापावरचा दाबत आहे, पण जे पाप करणारे असतात त्या ठिकाणी झोपी गेलेले असतात. कारण जे झोपी जातात त्यांच्याबद्दल ज्यांना आपला उद्धार व्हायचा असेल असं वाटत असेल तर त्यांनी 7 दिवस इकडे फिरकायला पाहिजे ना. कारण सहज जर आपण संतांचं कसं असतंय सांग का, वासनेचे बीज जळून जाय. काय आपण जर सज्ज संतांचं चरण जर धरलं तर कुठली कृपा संतांची कृपा दृष्टी होईल. हे संत काय आपणासारखे करते तात्काळ नाही वेळ काळ वेळ तया लागे. संत आपल्यासारखं त्यांना बरोबर संत संगतीचे काय सांगू सुख. आपण सारखे करते तात्काळ असं आहे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुका म्हणे नाम जाळी महादोष जेते होय घोष कीर्तनाचा. ज्ञानेश्वर वाकडी काढणी कोण जाणे. की मंजुळ बोलत ते वाणी बोलविता धनी वेगळाची. मी माझ्या मनाला जे मांडलं ते असंच हा अभंगाचा अर्थ होईल असं मी ठामपणे सांगू शकत नाही. कारण त्यांचा अधिकार होता, त्यांनी वर्णन केलं. मी अल्पबुद्धी मदपामर अशी काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. पेटी मास्तरने सुंदर पेटी वाजवलेली आहे. पकवाजवाल्यांनी नवीन पकवाजवाले आहेत त्यांचं पण जरा जोरदार टाळ्या वाजवा जरा. आणि विनेकरांसाठी पण टाळ्या वाजवा जोरदार. तर इकडे गायनाचे साथ आहे. आमचे सर आहेत, आमचे शेजारचे विजय महाराज आहेत गोवा. तसेच हे मंडळी बसलेली यांनी आम्हाला 2 वर्ष इथं सेवेचा जरा अधिकार दिलेला आहे ह्या ठिकाणी उभा राहण्याचा. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय आमचे व्यासपीठ चालक गोवा तसेच आमचे सगळी घ्या त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल त्यांच्यासाठी पण जोरदार सुविधा केली आम्हाला. आता 10वीची परीक्षा झाल्या, मुलं कमी आहे ती या ठिकाणी काय मुलं कमी आहे ती आणि मुलींची संख्या जास्त आहे. कारण आरक्षण केस घेऊन जायचे पुन्हा मग कसं भांडे घासत बसायला लागत. त्या ठिकाणी येऊन वाचाय बसा आताच. कारण भांडी घासल्याशिवाय पुन्हा पर्याय उरणार नाही. कारण महिला तिथं तिथं पुढं अग्रसर व्हायला लागले का तीच करायला लागणार आहे
Come
हॅलो, हे पहा, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 19वे, आजचा पहिला दिवस. याप्रमाणे एरीप्रमाणे आज कार्यक्रम याप्रमाणे झालेले आहेत. सकाळी विनापूजन झालेलं आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आज गुरुवार दिनांक 18 रोजी